मैत्रिणींनो, मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहतात फॅशन टेलर चॅनल। आज आपण ट्रेंडिंग स्लीवचा पॅटर्न कसा बनवायचा हे पाहणार आहे। त्यासाठी मी उंचीला 14.5 इंचाचं कापड घेतलेलं आहे आणि त्याची रुंदी ही 7 इंच आहे। डबल फोल्ड करून 7 इंच उंची आहे। आता आपण खालच्या साइडने 4 इंचावरती एक मार्किंग करून घेणार आहे आणि वरच्या साइडने आपण 7 इंचाचं मार्किंग करून घेणार आहे। 7 इंच आपली ऑलरेडी आहे म्हणून आपण त्या कोपऱ्यावरतीच मार्किंग करून घेणार आहे। आता आपली उंची ही 14 इंच आहे। 14 इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया। आता ही लाईन आपण या कोपऱ्यामध्ये लाईन ड्रॉ करून घेऊया। आता आपण हे कट करून घेऊया। आता या साइडने आपण फोल्ड करून घेणार आहे। आता आपण ही लटकनची लेस घेतलेली आहे। तुम्हाला हवी असेल कोणतीही ती लेस तुम्ही लावू शकता। आपण ही लेस या शिलाई मारून घेऊया। आता आपले या साइडने लेस लावून झालेले आहे। आता या साइडने आपण छोटे छोटे प्लेट पाडून घ्यायचे आहेत। आता या साइडने पण आपण छोटे छोटे प्लेट पाडून घेणार आहेत। डायरेक्शन हे सेम साइडला ठेवायचं आहे, म्हणजे या साइडला आपलं या प्लेटीचं डायरेक्शन असेल तर या साइडलाच ठेवून घ्यायचं आहे। दोन्ही साइडने प्लेट तयार झाल्यानंतर या पद्धतीने आपली स्लीव्ज दिसत आहे। स्लीव्हचं आपण आता सेंटर करून घेणार आहे। सेंटर वरती एक नॉच द्यायचा आहे आणि 2 इंच या साइडला एक मार्किंग करून घ्यायचे आणि 2 इंच या साइडला। आता जर तुम्हाला स्मॉल स्लीव्ज जॉईन करायची नसेल तर तुम्ही ही डायरेक्ट स्लीव्ज ब्लाउजला अटॅच करू शकता, पण मी स्लीव्जला अटॅच करून घेणार आहे। मी साधी स्लीव्ज आहे ती मी रेडी करून घेतलेली आहे। आता ही या स्लीव्जला आपण हे अटॅच करून घेऊया। सेंटरला सेंटर जॉईन करून घ्यायचं आहे आणि इथून आपण 2 इंचाची जे अंतर घेतलं होतं त्याचं प्लेट पाडून घ्यायची आहे या साइडला आणि 2 इंचाची प्लेट या साइडला। या पद्धतीने आपण ही प्लेट पाडून घ्यायची आहे आणि इथून शिलाई मारून घेऊया।
या पद्धतीने आपली स्लीव्ज रेडी झालेली आहे। खूप सुंदर आणि सुरेख स्लीव्ज आहे। याच पद्धतीने आपण दुसरी स्लीव्ज तयार करून घेऊया। या पद्धतीने आपले दोन्ही स्लीव्ज रेडी झालेले आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईपवरती रेटिंग करा। थँक्यू।